नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह। आपण जे आहोत आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक प्रमोद पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत की वीज कशी पडते आणि त्या विजेच्या संदर्भामध्ये काय काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे वीज संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये की कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जो परिसर आहे लातूरचा तो कशा पद्धतीने प्रभावित विजेशी आहे त्या संदर्भातली सर्वच माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे भारत सत्तामध्ये आपलं खूप खूप। तर आपल्या ज्या भागामध्ये वीज पडण्याच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार घडतात, बरोबर। नेमकी पहिला प्रश्न माझा असा आहे की आपल्याला की वीज पडण्यामागची कारणं काय असतात? आता तुम्ही जर पाहिलं तर सर्वप्रथम मी थोडक्यात माझं परिचय देतो। मी डॉक्टर प्रमोद पाटील, मी विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथे स्कूल ऑफ मॅनेजमेंटला असोसिएट प्रोफेसर म्हणून मी काम करतो आहे, सहयोगी प्राध्यापक। आमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काही कोर्सेस चालतात। 2 वर्षाचा MBA डिझास्टर मॅनेजमेंट विषय आहे आणि 1 वर्षाचा PG डिप्लोमा डिझास्टर मॅनेजमेंट विषय आहे। आमच्याकडं म्हणजे आमचे विद्यार्थी बरेच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। मला संधी मिळाली तर भविष्यात कधी आपल्याशी असाच संवाद साधेल आपत्ती व्यवस्थापनातील संधीविषयी। आता आजच्या या कार्यक्रमाविषयी मी थोडक्यात सांगू इच्छितो। हा वीज पडणं हा जो प्रकार आहे हा काही आता घडत नाही आहे, हा वर्षानुवर्ष घडतो आहे। म्हणजे आपण असं म्हणू की पृथ्वीची जी सुरुवात झाली, पृथ्वीची सजीवसृष्टी जी झाली त्याच्यामागे मुख्यतः हे वीज पडणंच हे कारण होतं। त्याचं एक सायंटिफिक रिझन्स पण आहेत, जसं की आपण म्हणतो की वीज पडू नये, पण वीज पडलं नाही तर खूप मोठी घटना घडू शकते। वीज पडल्यामुळं नायट्रिक ऑक्साईडसारखं तयार होतं आणि ते पाण्याद्वारे खाली येतं आणि ते खत म्हणून काम करतं पिकांना। म्हणजे वीज पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही घडली पाहिजे। दर सेकंदाला साधारणतः 100 विजा पडत असतात पृथ्वीवर कुठं ना कुठं तरी। आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक संस्कृतीमध्ये विजेला एक वेगळं महत्त्व आहे। जसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये इंद्रदेवाच्या हातात वज्र दाखवलेलं आहे, म्हणजे ते एक त्याला एक वेगळा मान आहे। त्यामुळं वीज पडणं हे काय आपण थांबवू शकत नाही। आपल्या हातात एवढं आहे की विजेला समजून घेणं, वीज का पडते, कुठं पडते, कशी पडते आणि त्याच्यापासून आपला बचाव करणं। आमच्या आपत्ती व्यवस्थापन विषयामध्ये दोन पैलू असतात, ज्याच्यामध्ये एक असतं की हजार्ड आणि दुसरं असतं की व्हल्नरॅबिलिटी। म्हणजे वीज ही एक हजार्ड आहे, त्याचा आपण अभ्यास करणं आणि त्याच्यासाठी पोषक ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण अभ्यास करणं। आपण जर पाहिलं तर साधारणतः वीज हे प्रामुख्याने एप्रिल मे जून महिन्यात पडतात। म्हणजे पावसाळ्याच्या आधी सगळ्यात जास्त मे महिन्यामध्ये विजांचं प्रमाण असतं आणि त्याच्यानंतर आपण कालपराचं अनुभवलं। परवाच्या दिवशी लातूरमध्ये खूप मोठा विजांचा गडगडाट झाला आणि मोठ्या प्रमाणात एक रात्रीचं एक भयानक वातावरण तयार त्याच प्रश्नाकडे यायचं होतं की अशा विजा जे अचानक पडतात किंवा आपल्या भागात पडतात, नेमकं त्याचं कारण काय आहे, काय सांगाल? अच्छा, वीजला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याच्या पार्श्वभूमीवर एखाद्या ठिकाणी त्याचा प्रभाव अचानक होतो, तो कशामुळे होतो, त्याच्या मागचं काय कारण असू शकतं? विजेला समजून घेण्यासाठी आधी आपल्याला थंडरस्टॉर्म्सला समजून घ्यावं लागतं। म्हणजे जे आकाशात एकदमच असे आभाळ तयार होतात ते का तयार होतात आणि त्याचं प्रत्युत्तर शेवटी नंतर विजेमध्ये होतं। तर जेव्हा हीट चेंबर्स म्हणजे खूप उष्ण वातावरण तयार होतं, आता जसं आपण पाहिलं मागचे काही दिवसभर खूप ऊन होतं आणि नंतर एकदम पाऊस आला। तर हे जे कसं असतं की जेव्हा उन्हाळ्याची पार्ट असतो, एप्रिल मे जूनचा जो पार्ट असतो, तेव्हा सर्व ठिकाणी खूप गरमी असते आणि आपला जो मराठवाडा जो भाग आहे हा सेंटरला आहे। म्हणजे बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या उपमहासागरातून आणि अरेबियन सीमधून जे आर्द्र हवा येते ती या ठिकाणी एकत्र येते आणि या गर्म पृष्ठभागावरून जेव्हा जाते तेव्हा ती हलकी होऊन वरती जाते आणि ते एक मोठी प्रोसेस आहे। त्याच्यानंतर मग विजांचं वगैरे प्रमाण सुरू होतं। मग हे जे तुम्ही जर मागच्या काही दिवसाचे जर पॅटर्न पाहत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की ऊन खूप होतं, गरमी खूप होते आणि त्याच्यासोबत ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता हवेमध्ये खूप होते आणि मग यामुळं त्याचं शेवटी कन्व्हर्जन जे आहे हे ढगामध्ये होतं, जे विजा तयार करतात। मग पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तर खूप पाऊस पडतो किंवा मग कोकण असेल, अशा ठिकाणी तर आपण ऐकत नाही की अचानक वीज पडलेला किंवा हा भाग जो आहे विजेचा तो मराठवाडा किंवा आपल्या भागामध्ये अचानक वीज पडणे किंवा शेतकरी किंवा पशुधन जे असतील यांचे मृत्यू होतात। यामागचं नेमकं कारण काय
काय असावं असं वाटतं? आता एक लोकांमध्ये गैरसमज असा आहे की ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी विजा पडतात, पण हे असं नाही आहे. वीज पडणं याच्या मागे कारण मी जसं सांगितलं की जेव्हा तुमचं दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये जास्त डिफरन्स आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आर्द्र हवा मिळते, ह्युमिडिटी, म्हणजे 50च्या वरती जर ह्युमिडिटी गेली तर त्याचं मग शेवटी त्या ढगामध्ये रूपांतर होतं. जर आपण मुंबईचा पार्ट पाहिला तिथं खूप पाऊस पडतो, पण त्या ठिकाणी विजा पडत नाहीत कारण ते समुद्राच्या किनारी आहे, तिथलं तापमान हे कॉन्स्टंट असतं. आणि जर आपण दुसरा पाहिलं जसं महाबळेश्वर आहे, त्या ठिकाणी पाऊस खूप पडतो, उंच ठिकाण आहे, पण त्याच्यासोबत असं असतं की तुम्हाला टेम्परेचरमध्ये डिफरन्स असला पाहिजे, वातावरणातील तापमानामध्ये अंतर असलं पाहिजे. तसंच सपाट जर भाग असेल तर त्या ठिकाणी विजा पडत नाही. उदाहरण म्हणजे आपलं लातूर जिल्ह्यातला शिरूर आणि रेणापूर तालुका, या तालुक्यामध्ये थोडंसं सपाट भाग आहे, तर जिल्ह्यात सगळ्यात कमी विजा पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आहे. मला त्याच प्रश्नाकडे यायचं होतं की लातूरमधले असे कुठले भाग आहेत की तिथे विजा जास्त पडतात, जे की आपण या संदर्भातला प्रत्येक गावामध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे. आपल्याला काय आढळलं आणि कशा पद्धतीचे जीवितहानी त्या ठिकाणी होते आणि कुण्या ठिकाणी जीवितहानी होत नाही किंवा मग वीज पडण्याचं प्रमाण कमी आहे, आणि या अभ्यासामध्ये नेमकं आपल्याला काय जाणवलं आणि कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचा प्रभाव जास्त जाणवतो? इतर पूर्णच लातूर जिल्ह्यापुरता आपण बोलूयात, काय सांगाल याबद्दल? आता प्रत्येक गोष्टीच्या मागे लोक असं म्हणतात की वीज कुठेही पडते. वीज पडणं हे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, ती कुठेही पडत नाही आणि त्याला जर समजून घेतलं तर हा प्रश्न येत नाही. मान्य जिल्हाधिकारी, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विद्यापीठ उपकेंद्र लातूर, आमचे संचालक डॉक्टर राजेश शिंदे सर आणि पूर्वीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज सर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी सर आणि सध्याचे मान्य जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अभ्यास करत आहोत की लातूर जिल्ह्यामध्ये जे लोक वीज पडून मेलेले आहेत ते कुठल्या परिस्थितीत मेले, त्याचं मागचे कारणं काय आहेत, ते ठिकाण कुठं आहे, कुठल्या तालुक्यात आहे, तो व्यक्ती त्यावेळेस काय करत होता, त्याच्यासोबत कोण होतं, किती वाजता घटना घडली, त्याच्या हातात काय होतं, त्या ठिकाणचं सॅटेलाईट रीडिंग काय आहे. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही असा अभ्यास केला की कुठल्या भागामध्ये वीज पडण्याचं प्रमाण जास्त आहे. तर एक असं अंदाज लक्षात आला की आपल्या लातूर जिल्ह्यात एक तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की भारत हा जगामध्ये 2 नंबरला आहे वीज पडणं मृत्यूमध्ये. 2400 लोक दरवर्षी भारतामध्ये मरतात वीज पडून. त्याच्यामध्ये महाराष्ट्र 2 नंबरला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा 2 नंबरला आहे आणि मराठवाड्यात लातूर हा एक मोठा चांगला हॉटस्पॉट आहे. तर मग हे जर तुम्ही पाहिलं, ही सर्व घटना जर पाहिली तर त्याच्या मागचं प्रामुख्याचं कारण असं आहे की आपल्या इथली ड्राय लँड, आपल्या इथली जमीन जी आहे ही सॉईल प्रकार जो आहे तो खूप ड्राय आहे. आपल्याकडं वृक्षांचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे थोडक्यात दुष्काळाचा ह्या वीज पडण्यावरती परिणाम आहे असं सांगता येईल. आणि वृक्षांचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं काय होतं की हे सर्व हीट चेंबर्स बनतात. म्हणजे हे अर्बनायझेशन झालेलं आहे. इवन ज्या ठिकाणी पोल्युशन आहे जास्त त्या ठिकाणी पण विजा पडतात जास्त. मग यामुळं काय होतं की वातावरणामध्ये खूप बदल होतात, एकदम खूप ऊन होतं, थंड होतं आणि त्याच्यात रूपांतर नंतर विजामध्ये होतं. आपल्या इथं 10 तालुके आहेत, 10 तालुक्यामध्ये साधारणतः असं लक्षात येतं की जे रेणापूर आणि शिरोणपाळ तालुका आहे त्या ठिकाणी मृत्यूंचं प्रमाण कमी आहे. त्याच्या मागचे म्हणजे मृत्यू हा एक फॅक्टर पकडता येत नाही आपल्याला, कारण बरेचदा त्या तालुक्याची लोकसंख्या किती आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, तो तालुका कधी तयार झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यातल्या त्यात एक असं आढळून येतं की मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त लातूर तालुक्यात आहे. त्याच्यानंतर जे मोठे तालुके जसं उदगीर आहे, अहमदपूर आहे, निलंगा आहे, चाकूर आहे, या औसा आहे, या ठिकाणी त्याच्या मागोमाग मृत्यूचं प्रमाण दिसतं. आणि सगळ्यात कमी म्हणजे जसं मी म्हटल्याप्रमाणे शिरूर आणि रेणापूर तालुक्यात दिसतं, कारण तो एक सपाट भाग आहे, त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण दिसत नाही. आणि जर आपण असं म्हणतो की मृत्यू हाच एक कारण नाही आहे आपला, हा आपण या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की जमिनीवरून म्हणजे 95% विजा आकाशात ज्या तयार होतात त्यातल्या 95% विजा ह्या आकाशातच असतात. काय आम्ही झोनिंग केलेले आहेत, कुठल्या झोनमध्ये जास्त विजा पडतात, कुठल्या झोनमध्ये मृत्यू जास्त आहेत, कुठल्या झोनमध्ये जीवितहानी जास्त आहे, ह्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यात असं लक्षात आलं की उदगीर तालुक्यात जो बाँड्रीचा पार्ट आहे तिथं सर्वात जास्त विजा पडतात आकाशातून जमिनीवर.
लातूर तालुक्यात कमी पडतात. म्हणजे लातूर तालुका जो आहे तो जवळपास 9व्या नंबरवर येतो. पण आपण सांगितलं की मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, मग हे कसं? याचं प्रामुख्यानं कारण असं की लातूर तालुक्याची लोकसंख्या जास्त आहे, एक. दुसरं असं की लोकांमध्ये असलेलं अवेअरनेस, जनजागृती. म्हणजे त्या 2 अँगल असतात. जसं की लोकांना माहिती असतं, पण माहिती असून पण लोक इग्नोर करतात. माहिती नसणं हा वेगळा पार्ट आहे, आणि माहिती झाल्यानंतर पण पुढच्या पार्टकडे येणारच आहोत की वीज ज्या ठिकाणी पडते किंवा मग असे काय हॉटस्पॉट आहेत आपण सांगितलात, त्या ठिकाणी जर वीज पडत असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने आपण म्हणजे आपलं पशुधन असेल किंवा मग शेतामध्ये थांबलं असेल किंवा झाडाखाली असेल, याच्यामध्ये बरेचसे गैरसमजसुद्धा आहेत. बरोबर. तर आपण काय सांगाल की अशा जीवितहानी टाळता येतील आपल्याला कशा पद्धतीने, काय सांगाल? आता याचं तुम्हाला उदाहरण देतो. लातूर तालुक्यात सर्वात जास्त वीज पडून मृत्यू होतात, पण आमच्या विद्यापीठ उपकेंद्रांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली 2012ला आम्ही लातूर तालुक्यातून ज्या गावात विजा पडतात, म्हणजे बार्शी रोड आणि कळंब रोडमधला जो पट्टा होता, तिथल्या त्या गावामध्ये आम्ही जाऊन जनजागृती केली. लोकांना पथनाट्य, ग्रामसभा, शाळेमध्ये माहिती देणं, माहितीपत्रकं याद्वारे आम्ही त्यांना माहिती पुरवली. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष लातूर तालुक्यात एकही मृत्यू झाला नाही वीज पडून. आणि या बाबतीत आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाने पण आम्हाला या संदर्भात एक चांगलं ॲप्रिसिएशन केलं, कौतुक केलं. मग ह्याच्यावरून असं लक्षात येतं की थोडंसं लोकांना त्याच्याविषयी काय करावं, काय करून याची माहिती थोडक्यात म्हणजे गैरसमज जास्त आहेत असं. आणि आठवण करून जसं आपल्या रोडच्या कडेला लिहिलेलं असतं की गाडी हळू चालवा, लोकांना माहिती आहे गाडी हळू चालवा, पण त्या क्षणाला त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. मग अशा ज्या ठिकाणी वीज पडून मृत्यू जास्त आहेत, ज्या ठिकाणी विजा पडण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण असं आपलं अडचण काय आहे की आपल्याकडं रिसोर्सेस कमी आहेत. आपल्याला अशा ठिकाणी टार्गेट लक्ष द्यावं लागेल की जिथं या घटना घडत आहेत. मग या घटना घडत आहेत कुठं, की जिथं लातूर तालुक्यात मृत्यू जास्त आहेत, ते गावं कुठले आहेत, त्याचा एक पॅटर्न आहे. म्हणजे जसं असं लक्षात येतं की उंच ठिकाणी विजा जास्त पडतात. जर तुमची जमीन सपाट असेल तर त्या ठिकाणी विजा नाही पडत तेवढ्या. जिथं उंच आहे, जिथं उतार आहे, जसं तुम्ही उदगीरच्या बाँड्री साईडला पाहिलं तर उतार दिसतो, तर त्या ठिकाणी विजा जास्त पडतात. वीज पडताना लोकांविषयी असलेले गैरसमज, लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहेत. जसं लोकांना सांगण्यात येतं की तुम्ही झाडाखाली थांबू नका, पण सगळ्यात जास्त विजा ज्या आहे खुल्या मैदानात पडतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आपल्या देश पातळीवर आणि लातूरमध्ये पण. विजेपासून सुरक्षित ठिकाण फक्त एकच आहे, ते म्हणजे बंदिस्त घर. मग ते घर पत्र्याचं असलं तरी काही हरकत नाही. आणि त्या बाबतीमध्ये असं समज आहेत की लोखंड असेल किंवा काय असेल आजूबाजूला ह्या वस्तू नसाव्यात, ह्या वस्तू असाव्यात, बरोबर, असं काय त्याच्यासाठी आहे का रोखण्यासाठी? मी थोडक्यात पहिले तुम्हाला हे सांगेल की शक्य असल्यास लोकांनी काय असतं की आपण हे खूप फॅक्टर्स असतात. म्हणजे तुमच्या बाजूला कुठली गोष्ट आहे, तुमच्यासोबत कोण आहे, तुमच्यासोबत काय साहित्य आहे, त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने धोका घेऊ नये. जसं की एक आमच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये एक प्रिन्सिपल असतो लाईटनिंगच्या संदर्भात, विजेसंदर्भात 30-30. म्हणजे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की पहिले वीज चमकते नंतर आवाज येतो. जर वीज चमकणं आणि वीज आवाज याच्यामधलं अंतर जर कमी असेल तर वीज आपल्या आजूबाजूला कुठेतरी पडते. जसं आपण परवा दिवशी रात्री पाहिलं की आपण घरात झोपलेलो आहोत आणि वरती खूप जोरजोरात आवाज येत होते, कारण आपण त्या थंडरस्टॉर्मच्या सेंटरला आहोत. जर वीज चमकली आणि आवाज याच्यामध्ये 30 सेकंदापेक्षा जर अंतर कमी असेल तर घराबाहेर पडू नये. तसंच याबाबतीत शासनाने खूप चांगला एक दामिनी ॲप नावाचं एक ॲप काढलेलं आहे. त्या ॲपवर तुम्हाला वॉर्निंग मिळते. आपल्याला कळतं की 1 किलोमीटरमध्ये वीज पडते का, 5 किलोमीटरमध्ये वीज पडते का. हे ॲप खूप सोपं आहे वापरणं. जसं आपलं ट्रॅफिक सिग्नल असतं, ग्रीन लाईट, हिरवा लाईट, लाल लाईट आणि पिवळा लाईट, त्याच आधारावर त्यांनी ते बनवलेलं आहे. खूप सोपं आहे वापरणं. सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करावं आणि शासनाने दिलेल्या माहितीविषयी आपण त्याच्यावर जागरूक राहावं. आता होतं असं की लोकांचे काही गैरसमज आहेत विजेसंदर्भात. सर्वात आपण कुठंतरी आपली जुनी जी जगण्याची पद्धती आहे ती थोडीशी आपण त्याच्याशी आपण कुठंतरी त्याच्या विरोधात चाललेलो आहोत, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. की जसं आपल्याला पूर्वीच्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही शेतावर लवकर कामाला जा. म्हणजे कारण काय असतं की विजा ज्या आहेत सकाळी पडत नाही
आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू सकाळी झालेला नाही. विजा या दुपारी 3 नंतर सुरू होतात आणि लातूर जिल्ह्या का पूर्ण बोलता? पूर्ण हे कसं आहे की 70% विजा या ट्रॉपिकल एरियात पडतात विषुववृत्त, आणि आपल्या रिजनमधले विजा ज्या आहेत म्हणजे या भागातल्या विजा ज्या आहेत त्या दुपारनंतरच असतात. आणि त्याचा हॉट टाईम जो आहे म्हणजे वेळ जी आहे ती 4 ते 6 मध्ये सगळ्यात जास्त विजा पडतात. मग जर आपल्याला जे जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शेतावर लवकर कामाला जा, तर शेतावर लवकर जर कामाला गेलं तर आपल्या शेतातला जो निवारा आहे, आपले जे मी म्हणेल किंवा सिमेंटचंच घर असणं गरजेचं नाही, पत्र्याचं घर चारी बाजूनी बंद, गोठा जो आहे तो सुरक्षित आसरा नाही. लोकांचा गैरसमज आहे की गोठ्यामध्ये मी थांबलो तर वीज पडणार नाही. जसं की एखादी गाडी असते किंवा आपण चार चाकी वाहनात असाल तर तुम्ही लाईट पूर्ण खिडक्या बंद करा, मध्येच थांबा. 4 चाकी वाहन हे सुरक्षित आहे, पण 2 चाकी वाहन सुरक्षित नाही. मग तुमच्या शेतातल्या घराच्या आसपास आम्ही नेहमी काय करतो, आम्ही जेव्हा लोकांना माहिती द्यायला जातो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही लांबचे कामं जे आहेत ते निवाऱ्यापासून म्हणजे सकाळी जे आहेत ते निवाऱ्यापासून लांबचे कामं करा, आणि एकदा दुपारची वेळ झाली 2ची वगैरे तर निवाऱ्याच्या आसपासचे कामं बघा, म्हणजे एकदम जर पाऊस आला तर आपल्याला त्या ठिकाणी आसरा घेता येईल. तर जसं जुनी पद्धत होती की आपल्या घरात आपण बाज ठेवायचो शेतात वगैरे, तर त्याचा वापर करावा, लाकडी बाजेचा. पण आजकाल असं दिसायला लागलं की लोक लोखंडी पाईपच्या बाज वापरत आहेत. आणि चाकूरमध्ये आम्ही ही पाहिलेलं आहे की एकाच घरात म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी असा अभ्यास केला की आपण दोघं बसलो तर माझ्याच अंगावर का वीज पडली, तुमच्या का अंगावर वीज नाही पडली. तर मग तेव्हा चाकूरमध्ये आम्हाला एके ठिकाणी असं लक्ष दिसलं की बाबा तो व्यक्ती जो आहे ज्याच्या अंगावर वीज पडली तो जमिनीवर होता, उभारलेला होता, त्याच्या बाजूचा माणूस खाली बसलेला होता. वीज जेव्हा आकाशातून येते तर ती सगळ्यात जवळचं ठिकाण हुडकत असते. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बसलेला आहात, मी जर उभारला असेल तर माझ्यावर वीज पडण्याची शक्यता जास्त आहे तुमच्यापेक्षा. त्याच घरामध्ये त्याच झोपडीमध्ये एक महिला होती, ती बाजेवर बसलेली होती, तर त्या महिलेला काही झालं नाही. म्हणजे जर तुमच्या शेतात पण तुमचं घर असेल त्या ठिकाणी लाकडी बाजेचा वापर करा. जसं आपल्या गोठ्यात पूर्वी लाकडी ओंडका असायचा तर त्या ओंडक्यावर बसा तुम्ही. पण मी म्हणेल की वैयक्तिकरित्या मी म्हणेल की ज्या घराच्या 4 भिंती आहेत, 4 बाजूनी बंद आहेत, घर असेल, पत्र्याचं घर असेल, पत्र्याच्या घर असेल ते लोखंड असेल किंवा काही असेल ते पत्र्याचं घर असेल काय हरकत नाही, पण तिथं तुम्ही लाकडी बाजेवर बसा. लाकडी. त्याच्यानंतर म्हणजे वीज सगळ्यात जास्त कुठं पडते, एक तर सगळ्यात पहिले खुल्या मैदानात पडते, त्याच्यानंतर वीज झाडावर पडते. आता झाडामध्ये पण लोकांचं म्हणणं असतं की या विशिष्ट प्रकारच्या झाडावर वीज पडते का, तर तसं काही नाही. उंच झाड, जे झाड उंच आहे, ओके. आता मग लोक म्हणतात सर आम्ही जंगलात आहेत तर काय करायचं, तर मग त्या केसमध्ये आम्ही असं म्हणतो की तुम्ही छोट्या झाडाखाली आसरा घ्या. उंच झाडापासून लांब राहा, छोट्या झाडाखाली आसरा घ्या. त्याच्यानंतर वीज कुठं पडते, जर तुम्ही उंच ठिकाणी थांबलात, पहाडावर आहात, तर त्या ठिकाणी वीज पडू शकते. नंतर पाण्याच्या ठिकाणी वीज पडू शकते. पाणी म्हणजे तुम्ही तलावात आहात तर हे खूप धोकादायक आहे. कारण जर जमिनीवर वीज पडली, वीज ही संकल्पना कशी आहे की ती खूप उतावीळ आहे, एकदा पडली की पटकन जमिनीत जाणार. पण पाण्यावर जर वीज पडली तर ती पसरते. आणि आत्ता या ठिकाणी जर वीज पडली तर मी साधारणतः 500 मीटर लांब असेल तर मला धोका नाही, पण पाण्यात जर वीज पडली तर ते खूप मोठ्या प्रमाणात पसरते आणि जास्त लोकांना त्याच्यापासून विजेचा झटका बसू शकतो. तर पाण्याच्या ठिकाणी थांबू नका, बाहेर या. सोबत धातूच्या गोष्टी कुठल्याच बाळगू नका, हे महत्त्वाचं आहे. आम्ही जो अभ्यास केलेला आहे, आता आपल्या भागातला अभ्यास तुम्हाला सांगतो. म्हणजे महाराष्ट्रात मराठवाड्यात वीज पडण्याचं जे प्रमाण आहे, मराठवाड्यात अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यू होतात. एवढा मोठा अमेरिका देश आहे, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यूचं प्रमाण हे मराठवाड्यात आहे. यामागचं कारण म्हणजे अवेअरनेस, आपण जे लोकांमध्ये. तर यासाठी अमेरिकेमध्ये कसं असतं की फॉरेन कंट्रीमध्ये काय असतं की त्यांच्याकडे बंदिस्त घरं असतात. तिकडं लोक 2 व्हीलर वापरत नाही, दुचाकी वाहन वापरत नाही, 4 चाकी वाहनात जातात. आणि इतकी विरोधाभास गोष्ट आहे, म्हणजे दुर्दैव असं म्हणेल की अमेरिकेमध्ये जे लोक मरतात ते लोक मनोरंजनाचे कार्यक्रम करताना मरतात. म्हणजे गोल्फ खेळत आहेत, फिशिंग करत आहेत, अशा वेळेस त्यांचा मृत्यू होतो. पण भारतामध्ये मृत्यूचं जे प्रमाण आहे आणि पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये, हा शेतात काम करणारा माणूस, मजूर, तरुण वर्ग, ज्याच्यावर पूर्ण परिवार अवलंबून आहे. आपण जर स्टॅटिस्टिक्स जर पाहिलं तर
15 ते 40 वयोगटातल्या लोकांचं मरण्याचं प्रमाण जास्त आहे दुसऱ्यांपेक्षा. 70% पुरुष मरतात, 30% स्त्रिया मिळतात. म्हणजे बराचसा अवेअरनेसमुळे आपण अनेक प्राण वाचवू शकतो वाचू असंच म्हणता येईल. वाचू शकतो. त्यावेळेला लोकांना आठवण करून देणं की तुम्ही हे करू नका. आता दुसरं असं असतं की वीज पडताना तुम्ही अजून काय केलं पाहिजे, तर आम्ही असं म्हणेल की एकत्र बसू नका. आम्ही जो अभ्यास केला होता त्यात असं आम्हाला लक्षात आलं की जेव्हा लोक ग्रुपमध्ये असतात तेव्हा वीज पडण्याचं प्रमाण जास्त आहे. मग आपण एखाद्या ठिकाणी आहोत, शेतात आहोत, तर थोडं लांब लांब थांबा. आपल्या भागात काय आहे की झाडं कमी आहेत. पाऊस आला की लोक पटकन एका झाडाखाली थांबतात. मग त्यातल्या एकाला जर विजेचा धक्का बसला तर आजूबाजूच्या सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यांचं प्राण जाण्याची शक्यता जास्त असते. तर एकत्र बसू नका. आणि वीज पडणं आपले शेतकरी खूप हुशार आहेत. आपले शेतकरी निसर्गाशी ते कनेक्ट झालेले आहेत. त्यांना माहिती आहे विजेचा ढग कळतो. विजेचा ढग हा उंच असतो, त्याची उंची जास्त असते. पावसाळ्याचे ढग वेगळे असतात, विजेचे ढग वेगळे असतात. तुम्हाला लांबून पण लक्षात येईल की वातावरण बदलतं आहे. दुपारी 3 नंतर विजा पडणार आहेत, तर थोडंसं जागरूक राहिलं. जवळपास म्हणजे वातावरणाच्या बदलामुळेच विजेचं प्रमाण जे पडण्याचं आहे ते होत असेल. जे की तुम्ही सांगितलं की पुण्या मुंबईला अशा घटना जास्त घडत नाहीत. म्हणजे आपला जो भाग आहे तो दुष्काळी आहे किंवा मग या ठिकाणी जास्त झाडी नसल्यामुळे काय होतं की त्या कारणामुळे उष्णता खूप होते. आणि आपलं खडक पण असं आहे की तो पाणी शोषून ठेवत नाही. आणि कसं असतं की झाड एखादं उंच असेल तर त्याच्यावर वीज पडेल, माणसावर नाही पडणार. तर हे आपलं जितकं आपण सेंटरला जाऊ तितकं असं असतं की दिवसाचं वातावरण आणि रात्रीच्या तापमानामध्ये फरक असतो आणि त्याच्यामुळं ते थंडस्टॉर्म्स क्रिएट होतात. आता काय करावं काय करू नये. आता याच्यात दुसरी अशी गोष्ट आहे की दुचाकी वाहनावर फिरू नका. लोकांमध्ये गैरसमज असा आहे की दुचाकी वाहनाचं टायर जे आहे ते रबरचं आहे. रबर हा इलेक्ट्रिसिटीसाठी विद्युतरोधक आहे. पण तसं होत नाही. जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा घर्षणामुळं रबर पण विद्युत वाहक बनतं. 4 चाकी वाहनात असाल सुरक्षित आहात. 4 चाकी वाहनाच्या बाहेर पडू नका. सोबत धातूच्या गोष्टी बाळगू नका. आता आम्हाला एक लक्षात आलं की आपल्या भागात जे मजूर असतात, मुख्यतः बरेचसे जे लोक मयत झालेले आहेत ते कोण आहेत की गुराखी, जनावरांना माळरानावर घेऊन जाणारे. आता माळरान म्हणजे एक खूप चांगलं आयडियल ठिकाण आहे जिथं वीज पडू शकते. आणि आपल्या भागात एक लक्षात आलेलं आहे की जनावरांना चाबूक असतो मारण्यासाठी, तर त्याला समोर दोरी असते आणि मागे एक लोखंडाचं हँडल असतं पकडण्यासाठी, मूठ. म्हणजे कधी ते जनावरांना टोचतात, कधी खोदण्यासाठी वापरतात. आणि हे लोक काय करतात, जेव्हा चरायला जातात तेव्हा ते असे पाठीवर टाकतात. तर त्याच्यामुळे विजेचं तुमच्यावर धोका होऊ शकतो. कमरेला कत्ती ठेवतात, त्याच्यामुळे विजेचा धोका होऊ शकतो. धातू सोबत ठेवू नये. आणि आपल्या लोकांनी, जुन्या लोकांनी तेच सांगितले. जुने लोक काय म्हणायचे की तुमच्याजवळ कुऱ्हाड ठेवू नका, कुऱ्हाड लांब फेका. त्यांचं म्हणणं उद्देश असा होता की आम्ही जे अभ्यास केलेला आहे, लोकांच्या हातात काय होतं, एकतर खांद्यावर चाबूक, त्याच्यानंतर जेवणाचा डबा, त्याच्यानंतर लोकांच्या हातात खोदण्यासाठी लांब ते टिकाव असा ठेवलेला, कत्ती, कमरेला कत्ती. म्हणजे धातूच्या गोष्टी, कुठल्या ना कुठल्या धातूच्या गोष्टी. हे झालं. आता गॅजेट जे असतात, मोबाईल म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी असेल घरामध्ये किंवा मग येत असेल, याचा कितपत परिणाम होतो? मोबाईलच्या बाबतीत एक असं आहे, आता आम्ही काही लोकांचा अभ्यास केला, त्या लोकांचा वीज पडून मृत्यू झाला, पण त्यांच्या मोबाईलवर गाणे चालू होते. ही पण चर्चा आहे केली की मोबाईल बंद ठेवावा किंवा वीज पडत असताना मोबाईल बंद ठेवावा किंवा मग विजेच्या संपर्कात मोबाईल येतो, असा एक समज आहे. तो कितपत म्हणजे खरं आहे काय? आपण मोबाईलचं नेटवर्क जे आहे, म्हणजे रेंज जी म्हणतो आपण, नेटवर्क जे आहे, नेटवर्क हे काही वीजला वाहक नाही आहे. म्हणजे वाहक कसं असू शकतं, जसं आपण शेतामध्ये थांबलेलो आहोत आणि आपल्या वरतून विद्युत तार जात आहे, हाय व्होल्टेज, तर तुम्ही पाहाल की त्या ठिकाणी आवाज येतो असा गर्र. तर ते काय असतं की त्या हाय व्होल्टेजमुळं तिथं हवेचं आयोनायझेशन झालेलं असतं आणि ते विजेसाठी वाहक बनतं. तर कधी शेतात असाल तुम्ही तर हाय व्होल्टेज तारांच्या खाली थांबू नका. पण तसा प्रकार मोबाईलच्या बाबतीत नाही आहे. मोबाईलच्या वापरामुळं आपल्या अंगावर वीज येत नाही. पण कसं असतं की मोबाईलमध्ये मॅग्नेट असतो, एक एंटिना असतो, त्या एंटिनामुळे वीज अट्रॅक्ट आपल्याकडे खेचू शकते. तुम्ही मोबाईल बंद करा, मध्ये ठेवा, ते चांगलीच गोष्ट आहे. वापर टाळा. कारण काय होईल, मी मोबाईल कडेल काना जो असा ठेवेल, त्याच्यामध्ये मॅग्नेट आहे, एंटिना आहे,
मग कदाचित त्याच्यामुळे माझ्यावर रिस्क तयार होऊ शकते. खिशात तुम्ही ठेवून द्या, खालच्या खिशात किंवा ठेवून मग बंद जरी असेल तर चालेल. पण कसं असतं की खूप फॅक्टर्स आहेत. जसं मी म्हटल्याप्रमाणे तिथली जमीन कशी आहे, तिथलं झाड कसं आहे, वातावरण कसं आहे, तुमची उंची किती आहे, माझी उंची किती आहे, तुमच्याजवळ काय गोष्टी आहेत. मग हे वीज पडताना कधीही आकाशातून जेव्हा वीज निघते तेव्हा ती असंच ठरवत नाही की मला या झाडावर पडायचं. ती वेगवेगळे पर्याय हुडकत असते. हे काही सेकंदामध्ये घडतं. सगळ्यात चांगलं असं आहे की तुम्ही बाहेर पडू नका, रिस्क घेऊ नका. किंवा ज्या ठिकाणी कुठल्या वस्तू नाही आहेत अशा ठिकाणी त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. 70% पुरुष आहेत, 30% स्त्रिया आहेत. त्याचं कारणच हे आहे की पुरुष रिस्क घेतात. म्हणजे ग्रामीण भागात आम्ही ऑब्झर्व केलं. जसं आता एके ठिकाणी आम्ही पाहिलं की खताचं पोतं गोठ्यामध्ये होतं. त्या खताच्या पोताची किंमत असेल कदाचित 200 रुपये 100 रुपये, पाण्याने भिजत होतं. पण ते खताचं पोतं आणण्यासाठी त्यांनी त्याचा जीव धोक्यात घातला, त्याच्या अंगावर वीज पडली. हे धोका पत्करतात पुरुष विनाकारण, म्हणजे याची गरज नाही. म्हणजे वातावरण चांगलं झालं, फिरायला निघाले, काळजी न घेणं. तर हे आपला स्वभाव आपल्याला कारणीभूत ठरवतो. एक गैरसमज आहेत काही विजेसंदर्भात आपल्या भागामध्ये. त्याच्यातला एक मोठा गैरसमज मला असं जाणवला की वीज पडणं हा दैविक प्रकोप आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की बाबा माझ्या अंगावर वीज पडली म्हणजे मी काहीतरी पाप केले. तसं नाही. वीज ही तिचं काम करते, मी चूक करतो माझ्या अंगावर पडते. दुसरा दैवी लोकांचा असा गैरसमज आहे की वीज पडले की माणूस मरतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर वीज पडून मरण्याचं प्रमाण फक्त 10%. म्हणजे 100 लोकांवर जर वीज पडली तर फक्त 10 लोक मरतात. पण भारतामध्ये हे जास्त आहे. आपल्या भागात असा गैरसमज आहे की तुमच्या अंगावर जर वीज पडली तर मला असं वाटतं की तुमच्या अंगात विद्युत प्रवाह आहे, तुम्हाला स्पर्श करणं धोकादायक आहे. मग त्यामुळं काय होतं की त्या व्यक्तीला त्वरित मदत मिळत नाही. एकतर होतं असं की ही घटना खूप करंट लागला आणि त्याला आपण हे केल्यानंतर प्रवाह आपल्यामध्ये येतो. तसं विजेच्या संदर्भात नाही, लोकांमध्ये आहे. अजिबात नाही. वीज म्हणजे कसं आहे की तिला फक्त जमिनीत लवकरात लवकर जायचं. म्हणजे व्यक्तीचा संपर्क आल्यानंतर त्याच्या संदर्भात काही नाही. त्याला सगळ्यात पहिले त्याला तिथं जर समजा CPR दिली त्याला वेळेवर, किंवा तुम्ही मदत जरी वेळेवर मागवली, ही भेटत नाही. याच्यामुळे मुख्यतः मृत्यू होतात. आता आपल्या वीज पडून सेफ्टीसाठी एक बसण्याची पद्धत आहे की 2 पायावर बसावं. 2 पायावर म्हणजे आता आम्ही काय म्हणत असतो लोकांना की बाबा तुम्ही वीज पडत असाल तर तुम्ही घराचा आसरा घ्या. पण लोक म्हणतात सर शेतात घरच नाही तर आम्ही काय करायचं. मग काय करायचं. मग त्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही जमिनीपेक्षा खोल ठिकाणी जा. म्हणजे या माझ्या बाजूला खड्डा असेल तर मग मी काय म्हणेल, तुम्ही खड्ड्यात जा. समजा आपण दोघे आहोत, तुम्ही खड्ड्यात गेला, मी वरती असेल तर माझ्या अंगावर वीज पडेल किंवा झाडावर वीज पडेल, तुमच्यावर वीज पडणार नाही. त्याच्यानंतर तिथं बसण्याची पद्धत असते की जसं तुम्ही कोरडा पाला-पाचोळा घ्या, पायाखाली लाकूड घ्या आणि गुडघ्याला असं वाकून बसा आणि असं करा. म्हणजे जमिनीला तुमचे पाय सोडले, पायाखाली लाकूड आणि बाकी कुठलाही जमिनीला स्पर्श नाही. खेडेगावाच्या भागात नसावं, खाली. आता या पद्धतीमध्ये काय होतं, समजा झाडावर वीज पडली, त्याचा झोत माझ्या अंगावर आला तर ती शक्यता कमी होते कारण माझी उंची कमी आहे. दुसरं असं, वीज 3 प्रकारे आपल्या अंगावर पडते. एक तर माझ्या अंगावर पडेल डायरेक्ट, किंवा झाडावर पडेल, किंवा लांब कुठं तर बेडसाईड पडेल आणि ग्राउंड इफेक्ट, ग्राउंड करंट लागतो. या पद्धतीने बसल्यानंतर काय होतं की जर समजा खालचे तुमचं लाकूड जरी ओलं असेल तर वीज या पायाने येते आणि त्या पायाने निघून जाते. म्हणजे ती पूर्ण बॉडी पार्टमधून जात नाही. ओके. त्यामुळे तुमचा प्रभाव खाली किंवा जिथं आहे तो तेवढ्या पुरतच राहतो, त्या अवयवांपुरतच राहतो. म्हणून म्हणतो की वीज जर तुमच्या अंगावर पडली आणि ती जर तुमच्या शरीराच्या मेजर महत्त्वाचे ऑर्गन्स जे आहेत, जसं हृदय आहे, आपलं फुफ्फुस आहे, किडनी आहे, याला जर त्याने डॅमेज केलं तर मग त्याची माणसाची वाचण्याची शक्यता थोडीशी कमी होते. मी एकच म्हणेल की आपण विजेला समजून घेतलं पाहिजे. वीज पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मी फार म्हणजे ही परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं की तरुण वय मुलं यासाठी याला बळी पडत आहेत. घरातला करता पुरुष बळी पडतोय. म्हणजे एका व्यक्तीचा मृत्यू होत नाही, हा मृत्यू होतो पूर्ण परिवाराचा. आणि एक दुर्दैवी घटना अशी असते की बाबा वीज पडल्यानंतर त्यांना अनुकंपामध्ये पैसे मिळतात, पण हा मरणारा माणूस हा तरुण आहे आणि त्या पैशाची खरी गरज हे त्याच्या मुलांना आहे जे शिक्षणासाठी भविष्यामध्ये, पण त्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही.
हे आम्ही बरेच ठिकाणी पाहिलं. जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की मृत्यू 10 वर्षापूर्वी झालेला आहे, 15 वर्षापूर्वी झालेला आहे आणि त्यांचे मुलं जे आहेत ते आता शिक्षणाच्या वयाचे झालेले आहेत, पण त्यांच्याकडे आता पैसा नाही. तर थोडंसं तरुण वर्गाने खूप जबाबदारीपणे वागलं पाहिजे. नको तिथं आपण धोका पत्करू नये आणि आपल्यामुळं आपल्या परिवाराचं, आपल्या मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आणि विजेचा विषयी शासन आपल्या आपल्या परीनं काम करत आहे. जसं आरेस्टर असेल, जनजागृती करणं असेल. आपण आपलं कर्तव्य विसरता कामा नये. प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाउनलोड करावा. त्याच्यावर तुम्हाला वॉर्निंग्ज येते, ह्याच्यावर तुम्हाला माहिती मिळते आणि काय करावं काय करू नये याची व्यवस्थितरित्या माहिती घ्यावी. आणि आपला भाग हा मी जसं म्हटल्याप्रमाणे लातूर तालुक्यात 2013 आणि 2014ला एक पण मृत्यू नव्हता. तर सर्वांनी जर याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत. आता जसं आज आपल्यासमोर पत्रकार आहेत, इंगळे साहेब आहेत, तर ते त्यांचं काम करत आहेत. ते आमच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोचवत आहेत. तर असंच सर्वांनी काम केलं पाहिजे. एक आम्ही विद्यापीठाचं आम्हाला एक सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही पण लोकांपर्यंत पोचतो, यांच्यासारखे पत्रकार पण लोकांपर्यंत पोचतात. त्याच्यानंतर शाळा कॉलेजमध्ये जसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, तर त्या ठिकाणी जर एखादी भिंत बनवली आणि त्या भिंतीवर जर माहिती देण्यात आली तर ती त्या गावापर्यंत पोचेल. प्रत्येक गावामध्ये जर शिक्षकांना या संदर्भात माहिती देण्यात आली तर त्यांनी त्या लोकांपर्यंत ती व्यवस्थित पोचवावी. हे काम एका शासनाचं नाही आहे, एका प्राध्यापकाचं नाही आहे, एका पत्रकाराचं नाही आहे. हे काम सर्वांचं आहे. जर सर्व जर मिळून एकत्र आले तर नक्कीच आपण आपलं लातूर जिल्हा जो आहे, जसं लातूर पॅटर्नसाठी ओळखलं जातं, तसंच आपण ह्याचं वेगळ्या पद्धतीने एक आपली ओळख तयार करू शकतो की आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण कमीत कमी मृत्यू ह्याच्या माध्यमातून कमी करू शकतो. तर आपण पाहिलं की वीज पडल्यानंतर किंवा विजेच्या संदर्भामध्ये काय गैरसमज आहेत आणि काय काळजी घ्यावी, आणि शासन फक्त एकटंच काय करू शकणार नाही. त्याबरोबर स्वयंसेवी संस्था असतील, पत्रकार असतील किंवा प्राध्यापक असतील, सर्व स्तरातील लोकांनी जर एकत्र येऊन या संदर्भातला अवेअरनेस जर लोकांपर्यंत पोहोचवला तर बऱ्याचपैकी आपण मृत्यू टाळू शकतो. अशाच काही वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा भारत सत्तावरती करत असतो. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.